हॅलो मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे, सम बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जो काही सिलेबस दिलेला आहे या फर्स्ट लेसनमध्ये तुम्हाला पॉइंट, लाईन आणि प्लेन याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. बट हा ॲक्च्युअलमध्ये पार्ट जो आहे तो ओल्ड सिलेबसमध्ये दिलेला आहे, तर तो आपण रिवाईज करणार आहे. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला जर जॉमेट्री शिकायचं आहे तर तुम्हाला बेसिक माहितीच पाहिजे. आणि ॲक्च्युअली आपला टॉपिक इथून स्टार्ट होत आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट अँड द डिस्टन्स. हा ओल्ड सिलेबसचा पार्ट आहे, टॉपिक आहे. हा काही एक्झामला विचारला जाणार नाही आहे, पण हा आपण बघणार आहे, कारण याच्या पुढे तुमचं जे जॉमेट्रीचं बेसिक आहे ते पक्क होणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. कारण काय होतं, कधी कधी एखादा अचानक पॉईंट येतो की कोलिनियर म्हणजे काय, कोप्लेनर म्हणजे काय, अचानक क्वेश्चनमध्ये दिलेला असून त्याचा मिनिंग, त्याची कन्सेप्टच आपल्याला माहीत नसते. म्हणून आपल्याला जॉमेट्री काय होतं, डिफिकल्ट वाटतंय. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे का तुम्हाला सगळ्या टाईपचे जे प्रॉपर्टीज आहे, ॲक्झिओम्स आहे, पॉस्ट्युलेट माहिती पाहिजे. जरी हे एक्झामला विचारले जाणार नाहीये तरी आपल्याला बेसिक पक्क पाहिजे. तर आपण फर्स्ट बघणार आहे ॲक्झिओम्स और पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेट म्हणजे काय की जे काही सायंटिस्ट होते, मॅथमॅटिशियन होते, त्यांनी काय केलं की जे काही पॉइंट, लाईन, प्लेन आहे या तिघांना एकत्र करून अशा काहीतरी प्रॉपर्टी बघितल्या आहे की त्या प्रत्येक कंडिशनमध्ये ट्रू असतात, म्हणजे खऱ्या असतात. जसं बघा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे इनफायनाइट लाईन कॅन बी पासेस थ्रू द सिंगल पॉइंट. जर तुम्ही सिंगल पॉइंट घेतला त्यातून जाणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स असतात. मेनी लाईन कॅन पासेस थ्रू दिस पॉइंट पी. सपोज इथे लाईन असेल, लाईन के, लाईन एल, लाईन एम, लाईन एन. आपण 4 लाईन्स दाखवल्या आहेत. 4 लाईन्स के, एल, एम, एन दे आर पासिंग थ्रू द सेम पॉइंट, म्हणजे सिंगल पॉइंट मधून जाणाऱ्या इन्फायनाइट मेनी लाईन्स असतात. सेकंड प्रॉपर्टी आहे, सेकंड ॲक्झिओम आहे. ॲक्झिओम किंवा पॉस्ट्युलेटचं मिनिंग प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी लक्षात ठेवा, जी प्रत्येक कंडिशनमध्ये ट्रू असते, प्रॅक्टिकली ट्रू आहे ती. देन ओनली वन लाईन कॅन बी पासिंग थ्रू द टू डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट पॉईंट. इथं जो वर्ड येतोय ना डिस्टिंक्ट, डिस्टिंक्टचा अर्थ आहे डिफरंट. डिस्टिंक्ट म्हणजे काय, डिफरंट. तर 2 डिफरंट पॉईंट घेतलेले आपण, ए पॉईंट आणि बी पॉईंट. यातून जाणारी फक्त एक आणि एकच लाईन असते, सिंगल लाईन असते. देन थर्ड पॉस्ट्युलेट किंवा थर्ड प्रॉपर्टी आपण बघूया. द इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स इज ऑलवेज अ सिंगल पॉईंट और 1 पॉईंट. देयर इज ओनली वन पॉईंट विच इज द इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स. तर लाईन एल आणि लाईन एम या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असतो तो एकच असतो, तो पॉईंट पी असतो. दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट नसतात, एकच असतो. देन आता तुम्हाला या अगोदर कोलिनियर आणि नॉन कोलिनियर ही कन्सेप्ट माहीत असेल. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, इफ ओनली अ सिंगल लाईन और ओनली वन लाईन इज पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स, देन दोज पॉइंट्स आर कॉल्ड एज अ कोलिनियर पॉइंट्स. और इफ 4 और मोर, आपण इथे 3 और मोर म्हणू, 3 और मोर पॉइंट्स लाई ऑन द सेम लाईन, देन दे आर कॉल्ड एज अ कोलिनियर पॉइंट. इथे ए बी सी डी हे जे पॉइंट्स आहेत ते एकाच लाईनवरती, म्हणून यांना कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. आणि नॉन कोलिनियर म्हणजे काय, इफ गिवन पॉइंट्स दे आर नॉट लाय ऑन द सेम लाईन. पी क्यू एस हे 3 पॉईंट येत आहे पण एक बाहेर जातोय, मग हा पॉईंटचा जो सेट आहे पूर्ण हा नॉन कोलिनियर आहे. कोणता आहे हा, नॉन कोल. एक जरी पॉईंट लाईनच्या बाहेर जातोय तर तो हा जो सेट होतोय पॉईंटचा हा काय, नॉन कोलिनियर आहे. आणि ए बी सी डी दीज आर कोलिनियर पॉईंट्स बिकॉज दे लाय ऑन द सेम लाईन. किंवा वन लाईन इज पासिंग थ्रू ऑल दिस पॉईंट. या पॉईंटमधून जाणारी एक सिंगल लाईन आहे, एक सिंगल लाईन आहे किंवा ते त्या लाईनवरती येतात, म्हणून हे कोलिनियर आहे. आणि नॉन कोलिनियरचं मिनिंग तुम्हाला समजलं आहे की दिलेल्या पॉईंटमधून एक जरी पॉईंट लाईनच्या बाहेर दिसतोय तर हे पॉईंट नॉन कोलिनियर असतात, कारण हे 4 पॉईंट सेम लाईनवरती नाहीये, एक पॉईंट बाहेर जातोय. तर आता इथे 3 नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स दे लाय इन द सेम प्लेन. प्लेन म्हणजे काय माहिती का, सिंपल आहे. हा जो बोर्ड आहे, हा सरफेस जो दिसतोय हा प्लेन आहे, बरोबर आहे. आपल्या घरामध्ये जो रूफ असतो, वरचा जो स्लॅब आहे तो असतो, तो काय असतो, प्लेन आहे. समजा मी एखादं बुक डायजेस्ट घेतलेलं आहे किंवा एखादं बुक्स घेतलेलं आहे, याचा जो सरफेस आहे, हा जो सरफेस आहे पूर्ण, हा सरफेस काय, हा प्लेन आहे. तुम्ही समजा नोटबुक घेतलेली, नोटबुकचा जो सरफेस आहे तो काय असतो, प्लेन असतो. तर तो प्लेन आहे. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स दे आर ऑलवेज प्रेझेंट इन द सेम प्लेन, दे लाय इन द सेम प्लेन. आता इथे एक आहे, ओनली वन प्लेन कॅन बी पासिंग थ्रू अ लाईन अँड द पॉईंट विच इज नॉट प्रेझेंट ऑन दॅट लाईन. या लाईनच्या बाहेर एक पॉईंट दाखवलाय पी, यांच्यामधून जाणारा एकच प्लेन आहे किंवा यांना इन्क्लूड करणारा एकच प्लेन असतो. जसं मी इथे हा मार्कर ठेवतोय, मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दाखवतो
ही लाईन आहे सपोज आणि याच्यावरती हा पॉईंट आहे, तर हा पॉईंट आणि लाईन ह्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे, बरोबर आहे. असं नाही का पॉईंट दुसऱ्या प्लेनमध्ये लाईन इथे, तर ही लाईन आणि हा पॉईंट हे दोन्ही एकाच प्लेनमध्ये येतात, असा त्याचा मिनिंग होतो. आता आपण पुढचा पार्ट बघूया. पुढची प्रॉपर्टी किंवा पुढचा पॉस्ट्युलेट आहे बघा. इथे दोन इंटरसेक्टिंग लाईन दाखवलेल्या आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की इंटरसेक्शन जो असतो दोन लाईनचा तो एकच पॉईंट असतो. तर इथे काय म्हटलेलं आहे की टू इंटरसेक्टिंग लाईन्स, टू डिफरंट इंटरसेक्टिंग लाईन, लाईन एल आणि लाईन एम, दे इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट पी. पी पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट करताय. दीज टू लाईन्स दे इन्क्लुडेड इन द सेम प्लेन. जसं टू इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकांना इंटरसेक्ट करणाऱ्या दोन लाईन्स एकाच प्लेनमध्ये प्रेझेंट असतात. तुम्हाला याचं एक्झाम्पल प्रॅक्टिकली दाखवतो म्हणजे तुम्हाला याचा मिनिंग लक्षात येईल. आता बघा, मी समजा हा प्लेन घेतलेला आहे. या प्लेनमध्ये मी ही एक लाईन दाखवली आणि ही एक लाईन दाखवली, बरोबर आहे. हा ब्ल्यू जो बोर्ड दिसतोय हा सरफेस आहे. या सरफेसमध्ये या दोन लाईन दाखवलेल्या आहे मी, ही एक आहे आणि ही एक आहे. या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करताना या सेम प्लेनमध्ये, या ब्ल्यू कलरच्या प्लेनमध्ये येत आहे. म्हणजे याचा मिनिंग असं झाला की त्या सेम प्लेनमध्ये येतात. तर आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. आता तुम्हाला दोन प्लेन्स दिसत आहे. प्लेन म्हणजे काय? सरफेस. प्लेनचा अर्थ काय? सरफेस. हा ई सरफेस आहे आणि हा एफ सरफेस आहे. द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स इज ऑलवेज अ सिंगल लाईन. जेव्हा ई प्लेन आणि एफ प्लेन एकमेकांना इंटरसेक्ट करताय तर त्याचा जो इंटरसेक्शन आहे तो काय असतो? सिंगल लाईन आहे. इथे सिंगल लाईन आपल्याला दिसते. द लाईन एल इज अ इंटरसेक्शन ऑफ दीज टू प्लेन. देन आता आपण प्लेन आणि काय करणार आहे? लाईन यांचा इंटरसेक्शन घेणार आहे. जेव्हा समजा एक लाईन या प्लेनमधून पास होते तर यांचा इंटरसेक्शन काय असेल? एक सिंगल पॉईंट असेल. द when plane and line they intersect each other or any line can when passes through the plane then their intersection is only one point. जसं इथे इंटरसेक्शन पॉईंट काय, इंटरसेक्शन काय होता? लाईन होती. तसं बघा लाईन म्हणजे कसं आहे बघा, मी तुम्हाला सिंपल दाखवतो. आता समजा मी एखादं हा पार्ट घेतलेला आहे. हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे, बरोबर. हे दोन प्लेन आहे. हे दोन प्लेन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. इथे मला लाईन दिसते. काय दिसते? ही लाईन. तर या दोघांचं इंटरसेक्शन काय? लाईन आहे. आणि प्लेन आणि लाईन यांचा इंटरसेक्शन काय असतो? एक सिंगल पॉईंट असतो. इंटरसेक्शन म्हणजे जेव्हा ते एकमेकांना काय करतात हे ते या पार्टमधून जात आहे. आता 9 नंबरचा ॲक्झिओम बघू आपण. आता बघा इथे 2 पॉईंट्स आहे आणि त्यातून जाणारी एक लाईन दाखवली आणि ते सेम प्लेनमध्ये असतात. आपण असं लिहू शकतो या केसमध्ये. ही प्रॉपर्टी काय? द 2 points and the line which is passing through these 2 points they are included in the same plane, they are present in the same plane. तर 2 पॉईंट्स आणि त्यातून जाणारी जी लाईन आहे ती सेम प्लेनमध्ये असते. काय असते? सेम प्लेनमध्ये असते. आता आपण हा पार्ट बघितला आहे कोलिनियर नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता आपण याच्यामध्ये पुढची प्रॉपर्टी बघणार आहे. तर पुढची प्रॉपर्टी अशी कोप्लेनर पॉईंट्स अँड नॉन कोप्लेनर पॉईंट्स. कोप्लेनर म्हणजे काय? को म्हणजे सेम, प्लेनर म्हणजे काय? एकाच सरफेसवरती असलेले. तर एकाच सरफेसवरती असलेले जे पॉईंट्स आहेत त्यांना कोप्लेनर पॉईंट्स म्हणतात. आणि जर बाहेर असतील ते तर त्यांना काय म्हणतात? नॉन कोप्लेनर. आता बघा हा जो सरफेस आहे, पॉइंट P, पॉइंट Q, पॉइंट R, पॉइंट S, they are present in the same plane. Therefore, they are called coplanar points. त्यांना coplanar points म्हणतात. Point E, point T, point A, point H, and point U. These points are not present in the same plane. Therefore, they are called non-coplanar. जसं बघा एकाच लाईनवरती असलेले पॉईंट्स काय असतात? कोलिनियर. आणि एकाच लाईनवरती नसलेले पॉईंट असतात नॉन कोलिनियर. तसं एकाच प्लेनमध्ये असलेले कोप्लेनर पॉईंट्स आणि या प्लेनचे बाहेर असलेले नॉन कोप्लेनर पॉईंट्स. आता कॉन्करंट लाईन काय असते? कॉन्करंट लाईन म्हणजे काय? इफ 3 or more lines they intersect each other at the same point then those lines are called as a concurrent. तर इथे लाईन K, लाईन L, लाईन M, लाईन N, all these lines they intersect each other at only one point, P point. Therefore line K, L, M, N, all these 4 lines are concurrent. तर त्यांना काय म्हणतात? concurrent lines. They are called as a concurrent lines. Then parallel lines. पॅरलल लाईनचं मिनिंग काय? पॅरलल लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीये. सपोज ही एक लाईन असेल आणि अनदर एक लाईन आहे. तर मी समजा असं दाखवतोय की हे पॅरलल आहे. तर पॅरलल असतील तर आपण एक्सटेंड करणार आहे, पण आपल्याला असं दिसेल की ते कुठेच इंटरसेक्ट करणार नाही. या साईडला पण एक्सटेंड केलं, या साईडला पण एक्सटेंड केलं. तर पॅरलल लाईनची प्रॉपर्टी तीच असते की मी या साईडला एक्सटेंड केलं किंवा या साईडला एक्सटेंड केलं तर ते कधीच इंटरसेक्ट करणार नाहीये. लक्षात येत आहे? आपण असं लिहिणार आहे द 2 नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स. 2 लाईन्स आहे नॉन इंटरसेक्टिंग, त्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करणार नाहीये. 2 नॉन इंटरसेक्टिंग लाईन विच आर प्रेझेंट इन द सेम प्लेन, दीज लाईन्स आर कॉल्ड एज अ पॅरलल लाईन. त्यांना काय म्हणतात? पॅरलल लाईन म्हणतात.
लाईन एल अँड लाईन एम दे आर पॅरलल टू इच अदर. तर हे दोन्ही एकमेकांना काय आहे, पॅरलल आहे. तर तुम्हाला हे पॅरलल लाईन्सचे प्रॉपर्टीज अजून बऱ्याच गोष्टी माहिती, कारण तुमचा 8th स्टँडर्डला मे बी यामध्ये बेसिक झालेलं आहे. आता नसेल तर मी तुम्हाला परत ते रिवाईज करून देईल. तर आपण प्रत्येक गोष्ट एकदम बारीक म्हणजे एकदम बेसिक स्टेपपासून शिकणार आहे, कारण जॉमेट्री खूप महत्त्वाचं आहे. जॉमेट्री जर आज तुम्हाला कळलं आहे 9thला तर 10thला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे, म्हणून आपण बेसिकपासूनच सुरुवात केलेली आहे. देन पॅरलल प्लेन्स. पॅरलल प्लेन्स मी तुम्हाला सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. जसं आपल्या घरामध्ये खालचा सरफेस आणि वरचा जो रूफ आहे ते एकमेकांना काय असतो, पॅरलल. दोन वॉल आहे त्या एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. तर सरफेस बद्दल बोलतो आपण, जेव्हा दोन सरफेस एकमेकांना पॅरलल असतात तर त्यांना पॅरलल प्लेन्स म्हणतात. काय म्हणतात, पॅरलल. जसं हा जो आहे ABCD आणि PQRS, इथं दोन प्लेन दाखवलेले आहे. दीज टू प्लेन्स, प्लेन ABCD आणि प्लेन PQRS, दे आर पॅरलल टू इच अदर. असे पण आहे ABPQ आणि इकडे CDSR, हे पण पॅरलल आहे एकमेकांना. तुम्ही फ्रंटचा बघितला ADPS आणि बॅक साईडचा, हे पण पॅरलल आहे. म्हणजे असे प्लेन तुम्ही एखादा समजा बॉक्स बघितला तर बॉक्सचे तुम्हाला किती टोटल 6 सरफेस दिसतील. असे दोन आहे, एक फ्रंटचा आणि बॅकचा, दे आर पॅरलल टू इच अदर. एक लेफ्ट साईडचा राईट साईडचा, दे आर पॅरलल टू इच अदर. एक अप्पर आणि एक असा बेसचा सरफेस असेल, दे आर पॅरलल टू इच अदर. हे पॅरलल सरफेस असतात, त्यांना पॅरलल प्लेन्स म्हणतात. काय म्हणतात, दे आर कॉल्ड एज अ पॅरलल प्लेन्स. तर आता तुम्हाला सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहे. तुम्हाला काय करायचं, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे विथ डायग्राम या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला जॉमेट्रीचा काही पण अडलं तर तुम्ही कधी पण या प्रॉपर्टी चेक करू शकता किंवा बघू शकता की कोलिनियर मला आठवत नाहीये, कोप्लेनर आठवत नाहीये, कॉन्क्रंट मी विसरून गेलेलो आहे. त्यानंतर इथे लाईनची प्रॉपर्टी काय असते, प्लेनची प्रॉपर्टी काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, त्यानंतर पॅरलल लाईनची डेफिनेशन काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत रिवाईज होऊ शकतात. म्हणून हा पार्ट पूर्ण तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता आपण ॲक्च्युअलमध्ये आपला सिलेबस स्टार्ट करू. आपल्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. आता आपण पहिले नंबर लाईन सारखं एक स्ट्रक्चर स्टडी करणार आहे, नंबर लाईन बघणार आहे आणि त्याच्यावरून काही गोष्टी बेसिक बघणार आहे आणि 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कसं फाइंड करता हे बेसिक कन्सेप्ट आज आपल्याला शिकायची. बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट गिवन पॉईंट अँड द डिस्टन्स, हाऊ टू फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्सचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लिहिता येईल, डायरेक्टली सॉल्व्ह करता येईल. बघा, तर ही लाईन आहे. बघा, या लाईनवरती काय दिसतोय, ए पॉईंट काय करतोय, काय रिप्रेझेंट करतोय 1, बी पॉईंट काय रिप्रेझेंट करतोय 2, सी पॉईंट 3ला रिप्रेझेंट करतोय, पी पॉईंट 0ला QRS हे -1 -2 -3 यांना रिप्रेझेंट करताय. तर ही एक नंबर लाईन आहे. नंबर लाईन माहिती आहे तुम्हाला काय असते, तर राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात आणि मध्ये काय असतो, 0 असतो. 0 देन पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, अशी ती नंबर लाईन असते. तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह नंबर्स दे आर ऑलवेज ग्रेटर दॅन 0, 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. आणि निगेटिव्ह नंबरमध्ये ग्रेटर कोण असतो माहिती का, जो लेफ्ट साईडला आहे, जो 0च्या जवळ आहे तो ग्रेटर असतो आणि जो लेफ्ट साईडला असेल तो काय असतो, स्मॉलर असतो. जो राईट साईडला आहे तो ग्रेटर असतो. मग आता बघा, राईट साईडला कोण आहे, राईट साईडला काय आहे, 3 आहे. 3 इज ग्रेटर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 1, 1 इज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आणि 0 कोणापेक्षा ग्रेटर असतो, निगेटिव्ह नंबर. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. मला जर दिला -2 आणि 0, कोण ग्रेटर आहे, तर 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. मग 0 इज ग्रेटर दॅन दिस निगेटिव्ह नंबर. आता 2 निगेटिव्ह नंबर असेल तर कसं कंपॅरिझन करणार, -2 -3, लेफ्ट साईडला कोण आहे, तो स्मॉलर असतो, राईट साईडला जो असतो तो ग्रेटर आहे. म्हणजे 0च्या जवळ कोण आहे, -2, म्हणून तो ग्रेटर आहे. -3 थोडा लांब आहे म्हणून तो काय स्मॉलर आहे. मग तुम्हाला कोणत्या वेने ओळखता येईल, राईट साईडचा नंबर ग्रेटर असतो हे लक्षात ठेवा. नंबर लाईनमध्ये राईट साईडला जो येतोय तो -2 या साईडला येतोय किंवा 0च्या जवळ असणारा नंबर ग्रेटर असणार आहे, निगेटिव्ह नंबर. तर तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह या नंबरमधलं डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. Positive numbers are always greater than 0. 0 is always greater than negative number. And between two negative number, the number which is close to 0, 0च्या जवळ असलेला, that number is greater. म्हणजे 0ला जवळ असलेला फर्स्ट नंबर तो ग्रेटर असतो, हे लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहे की या नंबर लाईन वरती पॉइंट कसे रिप्रेझेंट करता. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय आहे 1, कारण ए काय करतोय 1 ला रिप्रेझेंट करतोय. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ए इज 1, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट बी इज 2, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट सी इज 3, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट पी इज 0, coordinate of the point Q is -1, coordinate of the point R is -2, coordinate of the point S is -3.
मग आता आपल्याला याचा मिनिंग कळाला आहे की या पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणजे तो नंबर असतो, कोऑर्डिनेट म्हणजे त्याला इंडिकेट करणारा तो नंबर. आता याचं आपण उलटं पण लिहू शकतो. 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए, 2 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी, 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी, 0 इज कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी, -1, -2, -3 दीज आर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू, पॉईंट आर आणि पॉईंट एस. तुम्ही कसं लिहा पण ते मिनिंगफुल पाहिजे. कळालं? दोन्ही वेने तुम्ही लिहू शकता. आता आपण बघणार की या नंबर लाईनवरती कोणते दोन पॉईंट घ्या, त्याच्यामधलं डिस्टन्स कसं फाइंड करता. तर डिस्टन्स आपल्याला फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट, कोणते दोन पॉईंट नंबर लाईनवरचे असतील तर त्याचा डिस्टन्स कसं फाइंड करता, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. जो बिगर नंबर आहे, बिगर कोऑर्डिनेट आहे, समजा इथे डिस्टन्स आपण डायरेक्ट एक्झाम्पलच घेऊ. तर बिगर कोऑर्डिनेट जो असेल त्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा आणि डिस्टन्स जे येत आहे ते लिहायचं. आणि एक लक्षात ठेवा, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे, कारण बिगर मधून आपण स्मॉलर मायनस करतोय. कारण सबट्रॅक्शन झाल्यानंतर आपण बिगर नंबरचं साईन देतोय. बिगर जो असेल, बिगरचं जे काही साईन असेल ते आपण त्याला देणार आहे. सॉरी, इथे बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. पण या केसमध्ये काय होतं की जेव्हा कॅल्क्युलेशन चेंज होतं आहे आणि बरोबर बिगर नंबरचं जे साईन आहे ते पॉझिटिव्ह डिस्टन्सला येणार आहे. आता फर्स्ट डिस्टन्स आपण फाइंड करू. डिस्टन्स सी आर. कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं, सी आणि आर. सीचा कोऑर्डिनेट काय दिसतोय, 3. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट सी इज 3. आर कुठे, आर इथे, आर -2 आहे. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट आर इज -2. ज्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, पहिले त्यांचे कोऑर्डिनेट लिहायचे. पॉईंट सीचा कोऑर्डिनेट आहे, सी काय रिप्रेझेंट करतोय 3, आणि पॉईंट आर काय रिप्रेझेंट करतोय -2. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट सी इज 3 अँड कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट आर इज -2. दोघांचे कोऑर्डिनेट लिहिले. आता कोणता नंबर ग्रेटर आहे, 3 पॉझिटिव्ह अँड -2 आहे. 3 पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन 0 अँड निगेटिव्ह नंबर. मग पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर आहे, 3 इज ग्रेटर दॅन -2. Therefore distance CR is equal to bigger coordinate minus smaller coordinate. Bigger coordinate 3 minus smaller coordinate -2. इथे दोन वेळेस मायनस साईन आहे, दोघांची सबट्रॅक्शन करायची म्हणून मायनस साईन, ते ब्रॅकेट लिहिलेलं आहे. मायनस मायनस बिकम प्लस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि आतमध्ये मायनस असेल, मायनस मायनस काय होतंय, प्लस. मायनस मायनस बिकम प्लस. 3 + 2 किती होतं, 5. Therefore आन्सर इज 5 युनिट. किती येत आहे डिस्टन्स, 5 युनिट्स. Therefore डिस्टन्स इज 5 युनिट्स. युनिट्स हा वर्ड आता काही टीचर सांगता की लिहिला पाहिजे, काही सांगता की नाही लिहिला पाहिजे. जसं तुमच्या स्कूलमध्ये सांगताय तसं त्याप्रमाणे लिहा. आता सेकंड आहे डिस्टन्स QS. डिस्टन्स QS काय, क्यू पॉईंट कुठे दिसतोय, इथे. हा Q आहे आणि हा काय एस आहे. दिसतंय Q आणि S. क्यू काय रिप्रेझेंट करतोय, -1 आणि एसचा कोऑर्डिनेट -3. पहिले तर दोघांचे कोऑर्डिनेट लिहू. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q इज -1 and the coordinate of the point S is -3. तर Qचा कोऑर्डिनेट -1 आहे, Sचा कोऑर्डिनेट -3. आता कोण ग्रेटर आहे, 0च्या जवळ कोण असणार आहे, -1. -3 थोडा लांब असणार आहे, मग 0च्या जवळ जो निगेटिव्ह नंबर असतो तो ग्रेटर असतो. दोन निगेटिव्ह मध्ये लक्षात ठेवा आपण कंपॅरिझन करतोय. मग 0च्या जवळ जो असेल तो ग्रेटर आहे. -1 इज ग्रेटर दॅन -3. मग आता डिस्टन्स QS इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता बघा यांची अरेंजमेंट कशी लिहायची. हा बिगर कोऑर्डिनेट -1 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे, -3. दोघांच्या मध्ये कोणतं साईन येत आहे, मायनस. मायनस मायनस या ब्रॅकेट ओपन करताना मायनस मायनस काय होत आहे, प्लस. आता सबट्रॅक्शनचा रूल आहे, अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन होते. अपोजिट साईन म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. जर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शनच होते. आणि सेम साईन असेल तर काय होते, ॲडिशन. दोन्ही पॉझिटिव्ह आहे, ॲडिशन होते. दोन्ही निगेटिव्ह आहे, ॲडिशन होते. पण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन करायची. अपोजिट साईन लक्षात ठेवा, अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन. 3 - 1 आन्सर काय येतं, 2. 3 - 1 आन्सर येतं 2 युनिट्स. तर बिगर नंबरचं साईन पॉझिटिव्ह आहे, डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्हच येणार आहे. जर तुम्हाला हे निगेटिव्ह मिळतंय समजून घ्या तुम्ही काहीतरी गडबड केलेली. आपल्याला पॉझिटिव्हच आन्सर मिळालं पाहिजे, म्हणजे तुमचं 100% आन्सर काय करेक्ट आहे. त्यावर डिस्टन्स QS इज इक्वल टू 2 युनिट्स. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बेसिक काय माहिती का, की तुम्हाला बिगर आणि स्मॉलर कोऑर्डिनेट ओळखता आला पाहिजे. पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, आणि दोन निगेटिव्ह नंबरमध्ये कोण ग्रेटर आहे, जो 0च्या क्लोज असेल, जवळ असेल. आता आपल्याला हे सर्व बेसिक कळालंय. आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फाइंड द डिस्टन्स, यामध्ये क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 पूर्ण सॉल्व्ह करू. यामध्ये जी नंबर लाईन दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांचे कोऑर्डिनेट सिलेक्ट करून आपला हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू, आता डिस्टन्स फाइंड करू. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. नाउ द नेक्स्ट पार्ट इज प्रॅक्टिस सेट 1.1. हियर द नंबर लाईन्स आर गिवन.
0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. आता हे सगळे जे कोऑर्डिनेट आहे हे इंडिकेट करणारे वरती पॉईंट्स दिलेले आहे, प्रत्येक पॉईंटचा कोऑर्डिनेट दाखवलेला आहे. तर आता आपल्याला जसा क्वेश्चन विचारलेला आहे त्याप्रमाणे ते कोऑर्डिनेट सिलेक्ट करून बिगर कोऑर्डिनेट आणि स्मॉलर कोऑर्डिनेट दोघांची सबट्रॅक्शन करून काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करायचं आहे. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द अबो नंबर लाइन. द डिस्टन्स बीई, फर्स्ट डिस्टन्स आहे बीई. बी पॉईंटचा कोऑर्डिनेट 2 दिसतोय आणि ई पॉईंटचा कोऑर्डिनेट काय 5. कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट बी इज 2, कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ई इज 5. विच कोऑर्डिनेट इज ग्रेटर? 5. 5 इज ग्रेटर दॅन 2. therefore distance BE is equal to bigger coordinate 5 minus smaller 2. 5 minus 2 काय येतो? 3 युनिट्स. इथे सबट्रॅक्शन 3 युनिट्स येत आहे. आणि सेकंड डिस्टन्स JA, जे इंडिकेट करतोय -2 आणि ए पॉईंट काय इंडिकेट करतोय 1. कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट J इज -2 आणि कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट A इज 1. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये कोण ग्रेटर असतो? पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह. 1 इज ग्रेटर दॅन -2. डिस्टन्स JA इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट 1 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -2. मायनस मायनस सबट्रॅक्शन करतोय म्हणून दोन साइन दिसतात. इथे मायनस आहे आणि 2 चं साइन मायनस आहे. मायनस मायनस बिकम प्लस. 1 + 2 3 युनिट्स. therefore distance JA is 3 units. then question number 3, distance PC, the coordinate of the point P is -4 and coordinate of the point C is 3. the P चा coordinate -4 आहे आणि C चा 3 आहे. which is greater? Positive coordinate is greater than negative. 3 is greater than -4. therefore distance PC is equal to 3 minus -4. minus minus become plus. या दोघांच्या मध्ये मायनस साइन द्यायचं आहे म्हणजे इथे मायनस मायनस काय होतोय? प्लस होतोय. तर 3 + 4 काय होतोय? 7. therefore distance PC is 7 units. क्वेश्चन नंबर 4, डिस्टन्स JH फाइंड करायचं आहे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट J, Jचा कोऑर्डिनेट -2 आहे आणि Hचा कोऑर्डिनेट -1 आहे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट J इज -2 अँड कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट H इज -1. आता कोणता ग्रेटर आहे, -2 की -1? जो 0च्या जवळ असतो तो ग्रेटर असतो. -1 0च्या जवळ येणार आहे. द -1 इज ग्रेटर दॅन -2. therefore distance JH इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट -1 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -2. तर बिगर मधून स्मॉलर काय करायचं? मायनस. म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही की मायनसच करायचं आहे. सेम साइन असेल तर ॲडिशन होते, अपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन होते. मायनस इथे मायनस मायनस काय होत आहे? +2. मायनस मायनस काय झालं? +2. नाव -1 अँड +2. तर 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला 1 युनिट्स. तर इथे आन्सर काय येत आहे? 1 युनिट्स येत आहे. देन नेक्स्ट पार्ट बघू आपण. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय विचारलेलं आहे? डिस्टन्स OE, द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट O इज 0. हा O पॉइंट आहे, त्याचा कोऑर्डिनेट 0 आहे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट E, ईचा कोऑर्डिनेट काय? 5 आहे. नाव 5 इज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह नंबर 0 पेक्षा ग्रेटर असता. द डिस्टन्स OE इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 0. 5 - 0 5 आन्सर येतोय 5 युनिट्स. देन डिस्टन्स PJ फाइंड करायचा आहे. तर Pचा कोऑर्डिनेट -4 आहे आणि Jचा कोऑर्डिनेट -2. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट P इज -4. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट J इज -2. आता दोन्ही निगेटिव्ह आहे, मग कोणता ग्रेटर आहे? 0च्या जवळ जो असतो तो ग्रेटर असतो. -2 इज ग्रेटर दॅन -4. therefore distance PJ इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट -2 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -4. तर मायनस मायनस बिकम प्लस. आता हा +4 आणि -2 अपोजिट साइन आहे म्हणजे काय होतं? सबट्रॅक्शन. 4 - 2 2 बिगर नंबरचं साइन पॉझिटिव्ह. तर 2 युनिट्स आन्सर येतं. therefore distance PJ इज 2 युनिट्स. देन डिस्टन्स KO फाइंड करायचा आहे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट K इज -3. K जर बघितला तो -3 आहे आणि O काय आहे? 0. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट O इज 0. आता 0 हा निगेटिव्ह नंबर पेक्षा ग्रेटर असतो. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. therefore 0 is greater than negative number. therefore distance KO is equal to bigger coordinate 0 minus smaller coordinate -3. मायनस मायनस काय होतोय? +3. 0 मध्ये 3 ऍड केला, आन्सर 3 येणार आहे. 3 युनिट्स. क्वेश्चन नंबर 8, डिस्टन्स QB, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट Q इज -5. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट B इज 2. एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट ग्रेटर असतो. 2 इज ग्रेटर दॅन -5. 2 कोणापेक्षा ग्रेटर आहे? -5. therefore distance QB इज इक्वल टू 2 बिगर कोऑर्डिनेट 2 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -5. मायनस मायनस काय होतो? +5. 5 + 2 आन्सर काय येतं? 7 युनिट्स. तर इथे आपण काय केलेलं आहे? डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे की बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट हा यूज करून आपण हे डिस्टन्स फाइंड केलेलं आहे. आणि इथे करेक्ट कोऑर्डिनेट पहिले तर बघून घ्यायचे आणि मेन म्हणजे बेसिक विसरायचं नाही आहे. सेम साइन असेल तर ॲडिशन करायची आहे, अपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन करायची आहे. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की
सबट्रॅक्शन कधी होते आणि ॲडिशन कधी होते. तर बघा इथे 2 नंबर आहे सपोज, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगतो. इफ बोथ आर पॉझिटिव्ह देन देअर विल बी ॲडिशन. जर दोन्ही पॉझिटिव्ह येते इथे ॲडिशन होते, दिसतंय. हे पॉझिटिव्ह नंबर्स आहे, पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन पॉझिटिव्ह येते, निगेटिव्ह नंबरची ॲडिशन निगेटिव्ह नाही. सेम साईन असेल तर ॲडिशन आहे, सेम साईन असेल तर काय होते ॲडिशन आहे. इथे सेम साईन होते म्हणून काय केली आपण ॲडिशन केली. दोन्ही पॉझिटिव्ह असतील आयदर दोन्ही निगेटिव्ह असतील. आता सबट्रॅक्शन कधी होते, सबट्रॅक्शन कधी होते जेव्हा अपोजिट साईन असणार आहे. तर बघा इथे अपोजिट साईनचे नंबर. आता इथे -5 -2 -7 झाला, सेम साईनची ॲडिशन झाली होती. आता अपोजिट साईन 5 पॉझिटिव्ह आहे आणि 2 काय निगेटिव्ह आहे. मग अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन होते. 5 - 2 3, बिगर नंबरचं साईन प्लस, तर पॉझिटिव्ह म्हणजे +3 येतो. 5 निगेटिव्ह आहे आणि 2 पॉझिटिव्ह आहे, अपोजिट साईन सबट्रॅक्शन. 5 मधून 2 सबट्रॅक्ट केले 3, बिगर नंबरचं साईन काय मायनस आहे. खूप प्लस मायनस मायनस प्लस करत नाही बसायचं, सेम साईन ॲडिशन करायची आहे. दोन्ही नंबर्सला सेम साईन आहे तर ॲडिशन करायची. पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबरची ॲडिशन निगेटिव्ह. आणि अपोजिट साईन असतील, एक नंबर पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, तेव्हा सबट्रॅक्शन करायची आणि आन्सरला बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे. इथं बिगर नंबर पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आन्सर. बिगर नंबर काय आहे निगेटिव्ह आहे म्हणून इथे निगेटिव्ह आन्सर आहे. येतंय का लक्षात. म्हणजे इन द सेन्स डायरेक्ट असं नाही कम्पेअर करायचं आहे की 5 आणि 2 मधून, म्हणजे ॲक्च्युअल आपण असं नाही कम्पेअर करत आहे, नंबर लाईनचे नंबर नाही कम्पेअर करत आहे. जस्ट मी 5 आणि 2 मध्ये कोण ग्रेटर आहे तर नुसता नंबर बघायचा आहे. तर 5 आणि 2 मध्ये कोण ग्रेटर आहे तर 5 आणि 2 मध्ये 5 ग्रेटर आहे. मग 5 ला कोणतं साईन आहे मायनस आहे आणि याला कोणतं आहे प्लस आहे. मग बिगर नंबरचं साईन आन्सरला द्यायचं आहे. तर आपण जे रेग्युलर कम्पॅरिझन करतो ते नाही, नंबर लाईनचं कम्पॅरिझन नाही करायचं आहे, जस्ट बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे त्याला. तर तुमच्या लक्षात आलं असेल बेसिक काय, बेसिक कन्सेप्ट विसरायच्या नाही आहे. मेन कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन रॉंग होतात कधी कधी, कारण आपण काय करतो इथे बेसिकचा विचार नाही करत. बेसिकला कन्सिडर कोणते रूल नाही अप्लाय करायचे, जे नॉर्मल जे काय आपण सबट्रॅक्शन ॲडिशन करत आले तेच रूल अप्लाय करायचे. तर यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये जे काही एक्झाम्पल दिलेले ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. ओके, बाय.